नायगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। नायगावमधील एका इमारतीत एका वृद्ध व्यक्तीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येते। नायगावमधील सनटेक मॅक्सवर्ड या इमारतीत एका 74 वर्षीय आजोबांना काम करणाऱ्या एका जोडप्याने त्रास दिलाय, त्यांचा छळ केलाय। त्या आजोबा घरात एकटे राहत होते, त्यांचं कोणीच कुटुंब नव्हतं, त्यामुळे त्यांना आधाराची गरज होती। घरात काम करण्यासाठी त्यांना माणसे हवी होती। त्यात एका जोडप्याने त्यांच्या घरी काम करण्याचं ठरवलं, मात्र काही दिवसातच वृद्ध आजोबांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली। या जोडप्याने त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला। आम्ही हे घर सोडून जाणार नाही असं देखील त्यांना सांगितलं। त्यांच्याच घरात त्यांचा छळ करण्यात आला। यावेळी एकटे पडलेल्या आजोबांनी मनसे कार्यकर्त्यांची मदत घेऊन त्यांच्यावर कारवाई केली। मनसे कार्यकर्त्यांना त्यांनी विनंती केली आणि यावर लगेचच कारवाई करा अशी त्यांना विनंती केली। मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना लगेचच मदत केली। या व्हिडिओमध्ये ते आजोबा आहेत, त्या संपूर्ण घटनेवर त्यांनी काय म्हटलंय बघूयात। कृष्ण जाधव, वय माझं 75 वर्ष आहे। मी सनटेक मॅक्सवर्ड नायगावमध्ये राहायला आलो आहे। 2 महिन्यापासून इथे राहतोय। माझ्या मित्रांना सांगितलं की मला घरकामासाठी कोणीतरी माणूस पाहिजे, तर त्या लोकांनी सगळीकडे विचार करून एका जोडप्याला एका माझ्या मित्राने पाठवलं आणि त्या मित्राने जो इथे आला होता त्याचं नाव होतं धर्मेंद्र यादव आणि त्याच्या बायकोचं नाव रोशनी यादव। या लोकांना आमच्या चर्चेमध्ये हा निष्कर्ष निघाला की ते माझं घरकाम व्यवस्थित बघतील, सगळे भांडे, घरची साफसफाई, कपडे व स्वयंपाक हे सगळं करून, आणि मी त्यांना एवढं पण बजावून सांगितलं की मी अगोदरच्या माणसाला 10,000 रुपये देत होतो। ह्यांनी मान्य केलं आणि राहायला सुरुवात झाली। त्याच्या थोड्याच दिवसानंतर, एक 8-10 दिवसानंतर ह्या लोकांनी माझ्याशी छळ करायला सुरुवात केली। तर त्यावेळेस मी ह्यांना सांगितलं की मेहरबानी करे, आम्ही आपलं असं राहू शकत नाही, तर तुम्ही तुमचं बघा। तर त्याच्यानंतर माझ्यावर ही लोक जबरदस्ती अत्याचार करू लागले। बायको फार घाण बोलू लागली आणि मला ह्या लोकांनी धमकी पण दिल्या। त्याच्यानंतर मी थोडं घाबरलो एकट्यामध्ये आणि बोलले की हम लोग इधर से जाएगा नहीं, तुमको जो करना है कर लो। म्हणून मी नेटवरून संपर्क साधून श्री प्रवीण भोईर साहेबांशी संपर्क झाला आणि त्यांनी मला नायगावचे प्रफुल्ल कदम यांच्याशी त्यांचा नंबर दिला, माझा त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्या संध्याकाळी प्रफुल्ल कदम, करण पाटील आणि UBTचे विद्याताई हे लोक माझ्या घरी आले आणि त्या माणसाची संभाषण झालं आणि त्याच्यानंतर ह्या लोकांनी त्याला चांगल्या रीते धडा शिकवला, माझ्या लेखक धडा शिकवला आणि ते लोक मग जायला सांगितलं की तुम्ही सगळं आपलं सामान घेऊन इथून बाहेर निघा आणि ते तसेच बाहेर निघाले विदाऊट एनी रेस्ट्रिक्शन। त्यामुळे ह्याच्यासाठी मी मनसेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन करीत आहे। त्याच्या व्यतिरिक्त श्री अविनाश जाधव आणि श्री प्रवीण भोईर यांचा पण मी फार आभारी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।